वा, गरम गरम खिचडी, त्याच्यावर तुपाची धार आणि सोबत काळ्या तिळाची चटणी. फर्स्ट क्लास. अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यात? खूप उशीर झाला ना तुला? हा, म्हणजे निघता निघता काम निघालं. कोण कोण असतं रे तुझ्या बरोबर काम करताना? खूप खूप जण असतात. का ग? नाही म्हणजे इतक्या उशिरापर्यंत इतकी माणसं थांबतात? त्यात काय, अवघडच आहे नाही तुमचं काम म्हणजे. पण आम्ही आनंद घेऊन करतो काम, मजा येते खूप. बायका पण थांबतात का रे इतका वेळ? थांबावंच लागतं. बापरे. ही मुंबई आहे लक्ष्मी. 24 तास इथे सगळं चालू असतं. हो, आज पाहिलं ना पार्टीत, इतक्या उशिरा सुद्धा पार्टीत बायका एकट्याच आल्या होत्या. काम करतात त्या. हो ना, ती सुरेखा आरामात होती. उशीर झालाय, लवकर घाई करायला हवी आपल्याला, असं काही नव्हतंच अरे तिच्या मनात. आणि काय चकचकीत कपडे घातले होते एकेकांनी, मस्त साड्या होत्या. सुरेखा तशी साधीच वाटली मला. तुला किती वेळ लागतो रे तुझ्या कामाच्या ठिकाणाहून घरी यायला? का? का काय नाही म्हणजे चौकशा का करतेस तू? अरे चौकशी नाही, पण माहिती विचारते. मला माहिती नको का? बर, मी शांतपणे जेवू का आता? सॉरी. नाही नको, आपण असं करूया, मी जेवण थांबवतो, तू प्रश्न विचार. नाही, चौकशी. सॉरी सॉरी. इतक्या दिवसात न पडलेले प्रश्न हिला आजच का पडतायत? अचानक माहिती का हवी आहे हिला? सुरेखाच्या बोलण्यातून हिला काही संशय तर आला नसेल? आला असणार. सुरेखा नक्की काहीतरी बोलली असणार. एवढ्या रात्री कोण फोन करते मारायला? कामाचा फोन आहे, जरा शांत बसा. हॅलो, काय ग, झोपली होतीस की काय? नाही, काचा पाणी खेळतो. पार्टीतून लवकर कशाला गेलीस? इकडे टाइमपास करायचा ना थोडासा. तू का फोन केलायस? हा, उद्या सकाळी 9ची शिफ्ट आहे, तेव्हा वेळेवर ये. हा, येत. हा, चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. स्वर्गीय, कोणाशी बोलत होतीस एवढ्या रात्री? लाड लाड. कॉल टाइम सांगायला फोन होता उद्याचा. 2 शब्द बोलले फक्त. खरं का? मग इतक्या रात्री कोण फोन करणार हो मला? मला काय माहित तुझं काय चाललेलं आहे.